लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे आगमन। 10-15 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे आज कोपरगाव शहरात ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करत, भंडाऱ्याची उधळण करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयघोष करत मोठ्या जल्लोषात शहरात आगमन झाले असून नियोजित जागेवर हा पुतळा स्थानापन्न करण्यात आला आहे। या पुतळ्याचे अनावरण लवकरच करण्यात येणार आहे। साईबाबा कॉर्नर पासून जागोजागी पुतळ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे कोपरगावात आगमन होणार असल्याने मिरवणुकीची आधीपासूनच जय्यत तयारी सुरू होती। शहरात दुपारी 12 वाजेच्या सुमारास पुतळा दाखल झाला। यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा कोपरगावात येथे बसवण्यासाठी समाज बांधव प्रतीक्षेत होते। सदर पूर्णकृती पुतळा हा तयार होऊन महिने उलटले होते। मात्र हा पूर्णकृती पुतळा शहरात आणण्यासाठी अनेक कारणांमुळे प्रतीक्षा करावी लागत होती। मात्र आज ती प्रतीक्षा संपली असून आज रविवार दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यांचे फटाक्यांची आतिषबाजी, हलगी व ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले आहे। यावेळी तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, समाज बांधवांसह अनेक मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करत स्वागत केले आहे। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी मिरवणुकीची सांगता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ करण्यात येऊन क्रेनरच्या साह्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णकृती पुतळा स्मारकावर स्थानापन्न करताच उपस्थित असणाऱ्या सर्व समाज बांधव नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जयघोष करत एकमेकांना पेढे लाडू भरवत आनंद साजरा केला। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते। गेली 10 वर्ष शिल्पकाराच्या गोडाऊनमध्ये असलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा त्याचं आज कोपरगाव शहरामध्ये आगमन झालेलं आहे। बरेच वादविवाद, चर्चा, आरोप प्रत्यारोप, अडथळ्यांची शर्यत यांना पार पाडून आज पुतळ्याचं आगमन झालेलं आहे। अण्णाभाऊ साठे एक महान साहित्यिक, ज्यांच्या कादंबऱ्या, ज्यांची नाटकं, ज्यांची कवनं, ज्यांचे पोवाडे, ज्यांच्या सिनेकथा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत। या निमित्ताने माझं सर्वांना आव्हान राहील की जे कोणी महापुरुषांचे अनुयायी आहेत, महापुरुषांना मानतात, तर त्यांचं साहित्य आपण वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यांनी समाजासाठी जे त्याग केलेला आहे त्यांच्या विचारावर चालण्याचा आपण थोडा तरी प्रयत्न आपण केला पाहिजे। हा पुतळा आणत असताना आमचे माजी मुख्याधिकारी सरोदे साहेब, सर्व प्रशासन, विशेषतः आत्ताचे मुख्याधिकारी श्री शांतारामजी गोसावी यांनी अतिशय समयसूचकता ठेवून, सर्वांचा समन्वय ठेवून, कुठेही गडबड गोंधळ होणार नाही, वातावरण बिघडणार नाही असा प्रयत्न करून तहसीलदार साहेब, इन्स्पेक्टर साहेब आणि आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेतला। सर्व समाजाने साथ दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। पण अशाही काळामध्ये काहींनी हा पुतळा कोपरगाव शहरामध्ये वाढण्याच्या कालावधीमध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न केला। त्यांची नाव मी नंतर जाहीर करणार आहे। पण आज या आनंदाच्या क्षणी ज्यांनी हा पूर्णकृती पुतळा आणण्यासाठी सहकार्य केलं, विरोध केला, या सर्वांचा या ठिकाणी मी आभार मानतो।
आणि कोपरगाव शहराचा प्रथम नागरिक म्हणून हा पूर्णाकृती पुतळा कोपरगाव शहरामध्ये आला याबद्दल आनंद व्यक्त करतो. धन्यवाद. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना आज झालेली आहे. आज कोपरगावमधील अण्णाभाऊ साठे प्रेमी जनतेच्या मनात जो जल्लोष आहे, आनंद आहे, ती आज आपल्याला पाहायला दिसत आहे. या पुतळ्याबाबत बऱ्याच माजी नगराध्यक्ष, नंतर सर्व कार्यकारिणी नगरसेवक, सन्मानित नगरसेवक, तसेच आताचे लोकप्रिय नगराध्यक्ष श्री वाडणे साहेब, तसेच या समितीचे सर्व अध्यक्ष व सर्व समिती सदस्य यांचे मी खूप आभार मानल. या सर्वांनी आम्हा प्रशासनाला हा पुतळा स्थापन करण्यासाठी अनमोल असं सहकार्य केलेलं आहे. या कामी विशेषतः पोलीस बंदोबस्त ठेवण्याकामी श्री देसले साहेब यांनी पण विशेष मेहनत घेतलेली आहे. आज अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या निमित्ताने मी सर्वांना जाहीर विनंती करेन की ह्या पुतळ्याचं पावित्र्य अबाधित राहील आणि त्याचबरोबर परिसर पण स्वच्छ राहील असं सर्व जनतेला मी विनंती करेन. धन्यवाद. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णकृती पुतळा समिती कोपरगाव गेल्या अनेक वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा कोपरगाव शहरामध्ये यावा म्हणून सर्व समाज बांधव या ठिकाणी सर्वांच्या मतीने इथं झटत होते. आज ते स्वप्न सर्व समाज बांधवांचं पूर्ण झालेलं आहे. अनेक संघर्ष, अनेक गोष्टी या ठिकाणी घडून गेले, परंतु यावेळेस सर्व समाजाच्या बांधवांनी सर्वांनी एकत्र येऊन आज या मागच्या तारखेमध्ये एक मीटिंगमध्ये तहसीलदार साहेब यांच्या दालनाची मीटिंग झाली. तिथं सर्व समाजांनी 26 तारखेला पुतळा येणार असं सर्वांनी एकमुखाने सर्व घोषित केलं व कोणीही आड्यावेळा, कोणीही काही भांडणतंडा न करता सर्वांनी एकमुखाने या ठिकाणी पुतळा यावा असं सर्वांचं मत झालं. आणि आज दिनांक रविवार 26/12/2021 रोजी आज कोपरगाव या ठिकाणी आज अण्णाभाऊ साठेंचा पूर्णकृती पुतळ्याची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. तरी मी अध्यक्ष सुखदेव मच्छिंद्र जाधव या नात्याने मी सर्व प्रशासनाचं, माननीय तहसीलदार साहेब कोपरगाव, त्याचप्रमाणे मुख्य अधिकारी साहेब कोपरगाव, त्याचप्रमाणे PI साहेब कोपरगाव, नगराध्यक्ष कोपरगाव नगरपालिका यांचं बी मी सर्व समाजाच्या वतीने, सर्व समाज बांधवाच्या वतीने आणि मी अध्यक्ष सुखदेव मच्छिंद्र जाधव या नात्याने मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. 26 डिसेंबर 2021 रोजी माननीय तहसीलदार साहेब, मान्य अध्यक्ष व मान्य मुख्याधिकारी साहेब यांनी जो शब्द दिला किंवा मातंग समाजाची अस्मिता व भावना जपत आज हा आनंदाचा सोहळा हा जमवून आणला, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व प्रशासनाचं हार्दिक अभिनंदन व आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये व सर्व एकोप्याने, एक जीवाने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं या ठिकाणी आगमन झालं व पुतळा बंदिस्त अवस्थेत त्यावेळेला ठेवण्यात आलेला आहे. तसंच येणाऱ्या काही कालावधीमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण हे देखील फार मोठ्या दिमाखीत आणि आनंदाच्या सोहळ्यात पार पडणार आहे, यात काही शंका नाही. तसेच मी सर्व समाज बांधवांना, तसेच कोपरगाव शहरातील सर्व पक्षांना, इतर सर्व समाजांना, सर्व घटकांना मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. त्यांचे सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल शतशः आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागील पिढीने कोपरगाव शहरात अर्धाकृती पुतळा उभा करून अण्णाभाऊंचा आदर्श समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही दिवसापासून पूर्णाकृती पुतळा व्हावा ही समाज बांधवांची मागणी होती. गेले अनेक वर्ष मोर्चे, आंदोलनं, निवेदनं करून ही वचनपूर्ती झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज समाज बांधवांना एक आनंद झालेला आहे की आज पूर्णाकृती पुतळा कोपरगाव शहरात आला. या पूर्णाकृती पुतळ्याच्या यशस्वीतेमागं समाजातील प्रत्येक सर्वसामान्य घटक, बाकीच्याही इतर समाजातील सर्व आमचे मार्गदर्शक, आम्हाला सहकार्य करणारे मुख्याधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील किंवा
नगराध्यक्ष विजयराव वहाडणे असतील, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब असतील, या सर्वांनी एक मेहनत घेतली आणि हा पुतळाचं जे स्वप्न अनेक दिवसापासून पाहिलं होतं ते आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. आमच्या केलेल्या आंदोलनाला, केलेल्या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश आलं. लवकरच याचा अनावरण सोहळा चांगल्या प्रकारे आणि भव्यदिव्य साजरा केला जाऊन हा अण्णाभाऊंचा नुसता पुतळा नाही तर अण्णाभाऊंचा विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या पुतळ्याच्या माध्यमातून समाज बांधवांवर निर्माण झालेली आहे. एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करून शुभेच्छा देतो. शहीद अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती बसवण्यासाठी, पुतळा बसवण्यासाठी जे प्रशासनाने सहकार्य केलं व जे समाज बांधवांनी अनेक वर्षापासून आंदोलन केलं त्याची पूर्ती म्हणून आज मी समाजाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि प्रशासनाने जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. जग बदल घालूनी घाव मला सांगून गेले भीमराव, ही डफावरची थाप जनमानसाच्या काना मनाला वेळ लावणारी ठरली. आकाशातले पंख लावून भरारी मारण्यापेक्षा वास्तवतेचं भान ठेवून गरिबाचे दुखणे वेशीवर टांगतो असा सांगणारा या लढाईचा महानायक कमांडर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू शकतात. म्हणून फकीरा नावाची कादंबरी अण्णाभाऊंनी बाबासाहेबांची चरणी अर्पण केली तर नव्हे त्यांना ते भाग्य लाभलं. पण आज समाजामध्ये, तरुण पिढीमध्ये इतका असंतोष निर्माण होतोय की व्यस्तचिंतेने झालेली पिढी आज पुढे येऊन पाहते. त्याच्यासाठी शासनाने शिक्षणाची दारं खुलेली केलेली आहेत. ते शिक्षण अण्णाभाऊंनी 1.5 दिवस शाळेत शिकलेला माणूस एवढी महाराष्ट्राची मोठी देशाची क्रांती घडू शकतो. तर आपला तरुण पिढी या कादंबऱ्यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे. अण्णाभाऊंनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या, राई रानसई, वारणीचा वाघ, वारणीच्या खोऱ्यात आकलूस, धुंद डोळे मोदी साधा चाले, फकीरा, वैजंता, माकडेचा माळ अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि लोकांच्या समोर आणून ठेवल्या. पण दलित समाजातल्या माणसांनी त्या कादंबरीचं अजून एकही पान उचकटून पाहिलं नाही. याच्याबद्दलची खंत माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या मला नेहमी बोचत राहिली आहे. प्रति पुतळ्याचं स्थानापन्न जो कार्यक्रम होता तो झालेला आहे. सर्व उत्सव समिती, अण्णाभाऊ साठे पुतळा या सगळ्या लोकांनी पोलीस प्रशासनाने शिवने दिलेले जे नियम होते त्याचं पालन केलेलं आहे. 250 लोकांसाठी जी परवानगी असते ती परवानगी उघड्या जागेवर त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा जास्त गर्दी नाही. काही लोकांनी थोड्याफार काही लोकांनी विनामास केले असतील त्यांच्यावर देखील विनामासची आम्ही कारवाई करू. पण सर्वसाधारण सर्व काही बांधव आहेत त्यांनी नियमाचं पालन केलं आहे. वेळेत पुतळ्याचं स्थानापन्न झालेले आहे. सर्व नागरिकांनी आणि समाज बांधवांनी सहकार्य केलेलं आहे. पोलीसपर्यंत दिलेल्या सूचनांचं पालन केलेलं आहे. त्याच्यामुळे मी सर्व नागरिकांचा मनापासून आभार मानतो. आणि या अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याचं स्थानापन्न जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा पण देतो. यापुढे देखील सर्व बांधव जे असतील, पुतळा समितीचे अध्यक्ष असतील त्यांना मी सूचित करणार आहे, पुतळा आपण थोर पुरुषांचा या ठिकाणी उभारलेला आहे. त्या पुतळ्यासोबतच थोर पुरुषांचे विचारांचं सगळ्यांनी आचरण केलं पाहिजे. पुतळ्याची सुरक्षेची जबाबदारी ही आजपासून पूर्णपणे पुतळा स्मारक समितीचे सदस्य अध्यक्ष आहेत त्यांच्यावर आहे. त्या पद्धतीने नगरपालिकेत त्यांचा करार झालेला आहे. त्यामुळे मी समिती अध्यक्षांना सगळ्यांना सांगणार आहे की आपापल्या पुतळे जे असतील थोर पुरुषांचे त्या भागातले त्या ठिकाणी आपण काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन आपल्यासोबत राहणारच आहे. नगरपालिकेला विनंती करणार आहे की जे महान पुरुषांचे पुतळे त्या भागात चौकात विशेषतः CCTVचं त्यांनी त्या ठिकाणी कुठल्यापर्यंत बसवावेत. कारण CCTV बसवल्यामुळे निश्चितच विडंबना करणारे किंवा त्या ठिकाणी काहीतरी गोंधळ करणाऱ्या लोकांचे शूटिंग होत राहील आणि त्या लोकांच्या प्रतिमा आमच्यापर्यंत पोहोचतील, जेणेकरून कायदा सुव्यवस्था प्रश्न उभा राहणार नाही. म्हणून मी नगरपालिका, नगराध्यक्ष असतील, शिव असेल त्यांना देखील विनंती करणार आहे की आपण शहरामध्ये शक्य त्या ठिकाणी CCTVचं मोठ्या प्रमाणात नेटवर्क उभं करावं. आणि ज्या खाजगी संस्था आहेत त्यांना देखील विनंती करणार आहे की आपण पुढे यावं, पोलीस दलाला सहकार्य करावं आणि आम्हाला सांगावं की आम्ही या भागात CCTV लावतो. आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेशी बोलून CCTVची यंत्रणा आपण उभारू. चौकामध्ये CCTV राहिलं म्हणजे अप्रत्यक्षरित्या एक प्रकारे CCTV पोलिसांचं काम करतं. या भावनेतनं सगळ्यात महत्त्वाचे पुतळे त्या ठिकाणी चौकात CCTV उभारावेत. या पद्धतीने नागरिकांनी आणि नगरपालिकेप्रती भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. ते 12 वर्षापूर्वीचं पूर्णकृती पुतळा आणून बसवण्याचं
उद्दिष्ट होतं ते आज शिवसाहेब माननीय मुख्याधिकारी शिवसाहेब यांच्या सहकार्याने व नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने आज पूर्ण होऊन आमचं 12 वर्षाचं स्वप्न साकार झालेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार.